हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे @दीपाली रणदिवे. आणि फ्रेंड्स, आता 2 दिवसापूर्वीच मी एक घराचा व्हिडिओ टाकला होता, म्हणजे होम टूरचा व्हिडिओ टाकला होता. आणि त्या व्हिडिओला भरपूर असा छानसा प्रतिसाद भेटला सगळ्यांचा. आणि खूप छान छान असा कॉमेंट्स वगैरे आल्या त्या व्हिडिओला. खूप छान छान सबस्क्रायबरच्या रूपात मला खूप छान छान असे मित्रमैत्रिणी वगैरे भेटल्या. तर खरंच मनापासून खूप आभार वाटतं तुमच्या सगळ्यांचं की तुम्ही मला एवढा सपोर्ट दिला. पण फ्रेंड्स, त्याच व्हिडिओमार्फत मला हे पण लक्षात आलं की जे स्वप्न म्हणजे आम्ही बघितलं होतं घराचं, तर ते स्वप्न प्रत्येक माणूस बघत असतो. म्हणजे स्वतःचं घर घ्यायचं आणि स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण ते साकार करण्यासाठी म्हणजे सगळेजण हिंमत करत नाहीत. म्हणजे आपल्याने होणार नाही, एवढ्या कमी पगारामध्ये आपलं कसं होईल, आपण नाही करू शकत, हे सगळ्यांच्या मनात भीती असते. पण तुम्हाला मी आज माझी स्टोरी सांगणार आहे. म्हणजे सांगण्याचं उद्देश एवढंच की तुम्हाला पण थोडंफार प्रेरणा भेटेल. आणि म्हणजे काहीतरी म्हणजे संघर्ष केला तर नंतर त्याचे फळं किती चांगले असतात हे तुम्हाला या स्टोरीमधून कळेल. तर आय होप तुम्हाला ही स्टोरी आमची म्हणजे एक पिक्चरची स्टोरी असल्यासारखीच आहे, पण खरी आहे, ती आमची खरी स्टोरी आहे. तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर आय होप तुम्हाला ती आवडेल नक्की. तर फ्रेंड्स, ह्या म्हणजे स्टोरीची सुरुवात होते 2006मध्ये. म्हणजे 2006मध्ये आमचं लग्न झालं. तर 14 मे 2006मध्ये आमचं लग्न झालं. तर जेव्हा म्हणजे माझे रिलेटिव्ह वगैरे आले होते लग्नाला, तर ते सगळेजण म्हणजे हे करत होते की अरे पोराला म्हणजे मातीचं घर आहे याचं गावाला, याला काही घरदारसुद्धा नाही, याला चांगली नोकरी नाही, आणि काय म्हणून हिने या पोरीला दिलं, ते म्हणजे का लग्न जमवलं, असं म्हणजे रिलेटिव्ह असं बोलत होते, कुजबुजत होते. तेव्हा म्हणजे ते माझ्या मिस्टरांनी ऐकलं आणि त्यांच्या मनामध्ये थोडंसं असं वाईट वाटलं. आता कोणालाही वाईट वाटणारच. तर त्या टायमाला त्यांच्या मनामध्ये थोडंसं वाईट वाटलं, पण सहन केलं त्यांनी कसं तरी. त्यानंतर मग जेव्हा आमचं म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर आम्ही जेव्हा मुंबईला आलो, तेव्हा म्हणजे मिस्टरांचा जॉब ऑलरेडी गेला होता. म्हणजे आता लग्नासाठी भरपूर सुट्ट्या वगैरे केल्या, त्यामुळे त्यांचा जॉब राहिला नव्हता, त्यांचा जॉब गेला होता. तर ते एक ड्रायव्हरच होते, पण त्यांचा जॉब गेला होता. आणि कमीत कमी 1 महिनाभर आम्ही एका रिलेटिव्हच्या घरी राहिलो. तर कसं असतं म्हणजे जॉब वगैरे नसला माणसाला तर मुंबईमध्ये राहणं हे शक्य नाही, खूप अवघड असतं मुंबईमध्ये राहणं. तर त्या टायमाला म्हणजे जेव्हा आम्ही गावावरून आलो त्या टायमाला म्हणजे माझ्या मिस्टरांना जॉब वगैरे काही नव्हता. जॉब त्यांचा सुटला होता, कारण लग्नाच्या टायमाला भरपूर सुट्ट्या वगैरे झाल्या होत्या, त्यामुळे त्यांचा जॉब ऑलरेडी गेला होता. त्यामुळं जॉबच्या शोधात होते. आणि प्लस म्हणजे राहायला घर पण नव्हतं आम्हाला इथं मुंबईमध्ये. तर यांची मधवी बहीण म्हणजे मोठी बहीण यांची, तर त्यांनी आम्हाला 2-3 दिवस म्हणजे सपोर्ट दिला. म्हणजे त्यांच्या घरात आम्ही राहिलो. त्यांचं पण छोटंसं पत्र्याचं शेड होतं, त्यांचं काही जास्ती मोठं घर नव्हतं, किंवा ते पण श्रीमंत लोक नव्हते, ते पण करून खाणारे लोक होते. आणि दोघं पण नवरा बायको ते कष्ट करत होते. त्यांची लहान लहान मुलं होती घरामध्ये, 5 लेकरं होते त्यांची. तर ते म्हणजे लहान लहान 1-2 वर्षाची अशी लेकरं होती त्यांची. तर छोटंसं पत्र्याचं शेड, त्यामध्ये त्यांची 5 लेकरं, ते नवरा बायको, मी, माझी सासू, माझे मिस्टर, आम्ही 3 जण त्यामध्ये ॲड. म्हणजे 2-3 दिवस खूप अवघड परिस्थिती झाली होती सगळ्यांची. आणि त्यानंतर मग आम्ही विचार केला की एखादा छोटासा रूम भाड्याने घ्यायचा, आणि त्यामध्ये कसं तरी म्हणजे इकडची 4 भांडे तिकडची 4 भांडे असं जमा करून कसं तरी आपल्या संसाराची सुरुवात करायची. कारण माझे लग्नातले जे भांडे होते ते काय आम्ही आणले नव्हते इकडं, ते सगळे गावालाच होते. पण आता इथं नवीन संसार बसवायचा म्हणल्यावरती थोडं इकडून तिकडून भांडे जमा करून आपण करूया कसं तरी, हे विचार केला. आणि त्यानंतर म्हणजे यांची जी लग्नामध्ये केलेली अंगठी होती, यांना अर्ध्या तोळ्याची अंगठी होती ती, तर ती माझ्या आजीने घेतली होती, माझ्या वडिलांच्या आईने घेतली होती ती अंगठी. तर ती अंगठी आम्ही म्हणजे हे केली, घाण ठेवली. आणि त्यानंतर मग डिपॉझिटचे पैसे देऊन आम्ही एक छोटासा रूम घेतला. म्हणजे छोटासा म्हणजे त्यामध्ये 2 माणसं जर बसले तर 3रं माणूस दरवाज्यात बसावं लागत होतं, बाहेर बसावं लागत होतं, एवढा छोटासा रूम होता तो.
तर आणि त्यामध्ये काही म्हणजे एकदम भूत बंगल्यासारखा तो रूम होता, एकदम कसं तरी विचित्र. त्याला खिडकी नव्हती, काय नव्हतं, पूर्ण चारी बाजूने भिंती आणि छोटंसं एकदम घर होतं. त्यामध्ये फक्त 2च माणसं बसू शकत होते, एवढंसं घर होतं ते. तर आम्ही सुरुवात त्या घरापासूनच केली. तर भुताटकी टाईप घर होतं ते आणि त्यामध्ये आम्ही सतत आजारी पडत होतो. कारण आजूबाजूचा परिसर पण खूप घाण आणि वातावरण पण तिथलं थोडंसं घाण होतं. त्यामुळं म्हणजे आम्ही सारखं आजारी पडायचं. मग त्यानंतर मग यांच्या बहिणीने त्यांना सल्ला दिला की 2 पैसे जास्त जाऊ दे, पण चांगल्या रूममध्ये येऊन राहा. आता बस झालं इथं घाण ह्याच्यामध्ये राहणं. तेव्हा मग आम्ही प्रयत्न केला म्हणजे मोठ्या रूममध्ये शिफ्ट होण्याचा आणि झालो. त्यानंतर तिथलं भाडं किती, आता ह्या छोट्या रूमला 700 रुपये भाडं होतं त्या टायमाला, पण त्या मोठ्या रूमला 1,500 भाडं होतं. फक्त रूमचं भाडं 1,500, बाकी लाईट पाणी वगैरे आलं. तर माझ्या मिस्टरांना किती 4,000-4,500 पगार होता त्या टायमाला. तर 2,000 तर इथंच जायचे, म्हणजे लाईट बिल आणि रूमचं भाडं, म्हणजे ह्याच्यामध्ये 2,000 जायचे आणि उरलेल्या अर्ध्या पगारीमध्ये घर चालवायचं. तर असं आमचं चाललं होतं. त्यानंतर मग कसं तरी चाललं होतं, व्यवस्थित होतं ते पण चाललं होतं. त्यानंतर मला माझी मुलगी झाली, 2007मध्ये मला मुलगी झाली. तर व्यवस्थित चाललं होतं, पण नंतर म्हणजे भाड्याच्या रूममध्ये शेवटी तकलीफ होणारच. तर लाईट बिल भरपूर येत होतं, म्हणजे 2-2, 3-3 हजार लाईट बिल यायचं अचानक, कारण पाण्याची मोटर वगैरे लावावं लागत होती. आणि म्हणजे चाळीमध्ये आमचं घर होतं, तर असं 2-3 घरांनी मिळून ते भाडं भरायचं असं होतं, म्हणजे पाण्याचं वगैरे भाडं भरायचं असं होतं. तर 2-3 हजार रुपये बिल यायचं लाईटीचं. मग ते आम्ही तेच, त्यानंतर आम्ही खूप थकलो होतो ते बिल वगैरे भरून. त्यानंतर मग आम्ही विचार केला की छोटंसं का होईना, पण पत्र्याचं का होईना, पण आपलं स्वतःचं घर असावं. आणि मग आम्ही ठाम निश्चय केला आणि यांनी यांच्या बहिणीला त्यांचा विचार सांगितला की बाई, मला असं असं छोटंसं का होईना, पण मला स्वतःचं घर घ्यायचं आहे इथं. तर मी कसं करू, घेऊ का नको, मी जे विचार केला आहे ते बरोबर आहे की नाही. तर मग यांची बहीण खूप खुश झाली आणि त्यांनी सांगितलं की तू जो विचार केलास तो खूप छान आहे, खूप बरोबर आहे आणि नक्की घे घर. मी माझ्याने काही सपोर्ट होत असेल तर मी तुला देईन सपोर्ट, पण तू घर घे अगोदर, असं त्यांनी विचार केला. तर म्हणजे तुम्ही विचार करा, जी माझी नणंद स्वतः भाड्याने राहत होती, त्या माझ्या नंदेने मला स्वतःचं घर घेण्यासाठी मदत केलं होतं. म्हणजे आणि त्यानंतर मग आम्ही रूम बघायला सुरुवात केली. तर आम्हाला एक म्हणजे झोपडपट्टीमध्येच 10x14चा रूम होता. तर तो भेटला आम्हाला 1,30,000ला. त्यानंतर ते नावावरती वगैरे करण्यासाठी 10-20 हजार वरती लागले, म्हणजे 1.5 लाखाला तो रूम पडला आम्हाला. तर 1.5 लाख रुपये भरायचे होते. तर आता कुठून भरणार, आता आमचं तर नुकतंच लग्न झालं होतं, वयाने पण आम्ही लहान, जे आम्ही करतोय ते बरोबर आहे की चूक आहे हे पण आम्हाला एवढं कळत नव्हतं, अनुभव नव्हता एवढा. तर आता पैसे कुठून आणायचे. तर माझ्या लग्नामध्ये जे मला सोनं केलं होतं, म्हणजे फुलं झुमके आणि गंठण वगैरे काही केलं होतं, तर ते सगळं आम्ही मोडलं. आणि यांची अंगठी वगैरे होती ती सगळे म्हणजे मोडलं आम्ही सोनं, आणि त्याचं काहीतरी 10-15 हजार आले होते त्या सोन्याचे. तर ते ते 10-15 हजारच फक्त आमचे स्वतःचे होते, बाकी काहीच नव्हतं आमच्याकडं. तर बाकीचे पैसे म्हणजे माझ्या छोट्या नंदाने 20,000 रुपये दिले आणि माझ्या मम्मीने 20,000 रुपये दिले. माझ्या मधव्या नंदेने 55,000 रुपये दिले त्या टायमाला. म्हणजे त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी त्यांनी बँकेमध्ये पैसे जमा केले होते आणि ते सगळे पैसे त्यांनी दिले भावाला. कारण कसं आहे माहिती आहे का, की जेव्हा म्हणजे माझे मिस्टर, माझे नंदा वगैरे लहान होत्या त्या टायमाला त्यांचे वडील वारले होते. तर त्यांना म्हणजे भावाबद्दल खूप माया प्रेम त्या नंदांना. तर त्यांनी त्या टायमाला म्हणजे स्वतःचा विचार न करता आम्हाला भरपूर सपोर्ट केला, म्हणजे माझ्या नंदेने आम्हाला भरपूर सपोर्ट केला. तर एका नंदेने 20,000 दिली, एका नंदेने 55,000 दिला आणि माझ्या आईने 20,000 दिले. तर म्हणजे असे असे थोडे थोडे पैसे जमा करून आम्ही त्या घराचे जे घरमालकाला जे पैसे द्यायचे होते ते आम्ही दिले. आणि त्यानंतर म्हणजे 2-3 वर्ष आम्ही भरपूर संघर्ष केला ते पैसे फेडण्यासाठी. म्हणजे बिगर व्याजाचे पैसे होते, पण आम्ही व्यवस्थित त्यांना त्यांच्या टायमावरती पैसे त्यांचे रिटर्न केले आणि ते पैसे रिटर्न करण्यासाठी आम्हाला खूप संघर्ष करावा लागला. कधी कधी तर म्हणजे असं चटणी चटणी
म्हणजे असं खायची फक्त. काळी चटणी असायची, तर थोडासा कुठं जर शिळा तुकडा वगैरे भेटला भाकरीचा तर त्यावरती भरपूर अशी चटणी घ्यायची आणि ती खायची आणि स्वतःची भूक मारायचं. म्हणजे असे दिवस मी काढले होते. कारण आणि ते माझ्या मिस्टरांना मी समजू दिलं नव्हतं. कारण मी फक्त त्यांच्यापुरत्या 2 चपात्या करून द्यायचे आणि भाजी करून द्यायचे आणि त्यांचा डबा झाला की मग मी दिवसभर कसं तरी असं कसं तरी दिवस काढायचे. माझी मम्मी म्हणायची मला की तू आमच्या इथे येऊन जेवत जा आणि तू फक्त अनिलला चपात्या करून देत जा आणि आमच्या इथे येऊन जेवत जा. पण मम्मी पण माझी कामाला जायची, मम्मी माझी घरी नसायची. पण मम्मी सांगायची की तू घरी जाऊन जेवण करत जा. पण शेवटी कसं आहे ना की जेव्हा लग्न होतं ना मुलीचं, तेव्हा म्हणजे आईवडिलांच्या घरावरती म्हणजे एवढा अधिकार वाटत नाही मुलींचा. म्हणजे आईवडिलांच्या म्हणजे घरी जाऊन त्यांचं टोपलं उघडून त्यांचा टोपल्यातली भाकरी घेऊन खायचं हे थोडंसं म्हणजे कुठंतरी स्वाभिमानाला थोडंसं ठेस वाटल्यासारखं वाटायचं. त्यामुळं म्हणजे माझी हिंमत होत नव्हती मम्मीच्या घरी जाऊन जेवण वगैरे स्वतः घेऊन करायची हिंमत होत नव्हती माझी. पण ज्या दिवशी माझ्या मम्मीला सुट्टी असायची म्हणजे गुरुवार असायचा, गुरुवारी माझ्या मम्मीला सुट्टी असायची, तर गुरुवार म्हणजे माझ्यासाठी दिवाळीचा दिवस असायचा. तर माझे मिस्टर जेव्हा कर्ज फेडत होते तेव्हा त्यांना खूप त्रास तकलीफ व्हायची. तर त्या टायमाला म्हणजे मी पण विचार केले की माझ्या मिस्टरांना काहीतरी आपण पण हातभार लावावा. तर माझी 1 वर्षाची मुलगी होती, तर ती मी माझ्या बहिणीजवळ ठेवायची. माझी 2 नंबरची बहीण असायची घरी, तर तिच्याजवळ मी माझी मुलगी ठेवायची आणि मी चपात्या लाटायला जात होते. एक म्हणजे खानावळ होती एक मोठी, तर तिथं मी चपात्या लाटायला वगैरे जात होती. तर सकाळी 7ला मी जायची आणि 10ला रिटर्न यायची. तर 10ला रिटर्न येताना म्हणजे सकाळी 7ला जातानाच की माझं लेकरू, आता 1 वर्षाचं लेकरू म्हणजे काही जास्ती मोठं नसतं, त्याला आईची भरपूर गरज असते त्या लेकराला. पण शेवटी नाईलाजाने मला कामाला जावंच लागत होतं. म्हणजे घर घ्यायला आम्ही दोघांनी जिद्दीनं घर घेतलं, पण ते कर्ज फेडताना एवढं संघर्ष झाला आमचा की म्हणजे आत्ता सध्या जरी बोललं तरी माझ्या डोळ्यात पाणी येतं. ते आठवण केले दिवस तर डोळ्यात पाणी येतं. तर मी जायचे चपात्या लाटायला आणि माझे मिस्टर ड्रायव्हर होते आणि माझी लेकरू एक असं म्हणजे बहिणीकडे ठेवून मी जात होते. तर तिकडून आले की म्हणजे येताना ना तिकडून ऐरोलीतून इकडे येताना घरी येताना एक शॉर्टकट रस्ता होता की पटरी क्रॉस करायची होती त्या रस्त्यावरून आणि पुलाच्या खालून जायचं ते लॉंग कट होता, एकदम लांबून जावं लागत होतं. तर मला काय वाटायचं की माझं लेकरू घरी आहे, त्याला म्हणजे घ्यावं, माझी गरज आहे त्या लेकराला. तर तेव्हा मी पटरी क्रॉस करून मी जात होते आणि पटरी बघितली तर माझे हातपाय असं थरथर कापायचे, मला भीती वाटायची ते पटरीची. पण तरीसुद्धा लेकरासाठी मी ती माझी पटरी क्रॉस करून मी घरी जायचे आणि माझ्या लेकराला घेऊन दूध वगैरे पाजवायचे. पण त्याच टायमाला म्हणजे पोटाला आग पडायची जास्ती. आता विचार करा की सकाळी 7 वाजता अर्धा कप चहा, कोरा चहा पिऊन गेले, तर 10 वाजेपर्यंत काय होत असेल माझी हालत. तर पोटाला आग वगैरे पडायची. पण आईच्या घरी जाऊन सुद्धा मी म्हणजे तिच्या टोपल्यातली भाकर वगैरे घेत नव्हते आणि खात नव्हते. तर बसायचे आणि मग उठून आपल्या घरी जायचं आणि मग कुठंतरी शिळा तुकडा वगैरे पडलेला असला तर त्याच्यावरती एवढी चटणी घ्यायची, काळी चटणी, आणि ते खायचं आणि पाणी तांब्यावर प्यायचं, म्हणजे जेणेकरून माझी भूक मारावी असं मी हे करायचे. तर एक दिवशी माझ्या मिस्टरांनी अचानकच बघितलं मला की ती चटणी खाते असं त्यांनी बघितलं. तर त्यांना एवढं वाईट वाटलं की त्यांनी जाऊन बहिणीला वगैरे सांगितलं त्यांच्या की बाई असं असं दीपा चटणी खाते आणि अख्खा दिवस उपाशी राहते हे ते म्हणून सांगितलं. तर माझ्या नंदाने त्या टायमाला पण म्हणजे त्यांच्या घरातलं काही डाळ म्हणा किंवा साखर म्हणा किंवा टमाटे, मिरची, कोथिंबीर अशा गोष्टीसुद्धा माझे नणंद आम्हाला म्हणजे सपोर्ट करायचे ह्या गोष्टींचा सुद्धा. म्हणजे ते सुद्धा गरीबच माणसं होते, करून खाणारीच माणसं होते. तर त्या टायमात माझे नणंद म्हणजे अशा प्रकारे आम्हाला सपोर्ट वगैरे करायची. आणि जेव्हा तो संघर्ष चालू होता त्या टायमाला तर म्हणजे जेव्हा मी चपात्या वगैरे लाटायला जायची त्या टायमाला म्हणजे ना पायातली जी स्लीपर होती माझी ती पूर्ण असं म्हणजे जे टाच असायची ना त्याला असं पूर्ण असं खड्डा पडलेला असायचा. म्हणजे पूर्ण जे माझी टाच आहे ना ती पूर्ण रोडवरती असं चिटकत होती, पूर्ण ती
त्या चप्पलची जी पूर्ण टाच किंवा हे अंगठ्याच्या खालची जी स्लीपरची जागा होती ती पूर्ण झिजून गेली होती पूर्ण, आणि त्यामधून मला खडे वगैरे टोचायचे, म्हणजे पटरी क्रॉस करताना वगैरे असं ते खडी दगडी वगैरे सगळं ते असं रुतायचं त्या टाचेला. रस्त्याने जाताना पण काय असं खडी वगैरे पडलेली असेल तर ती काही काही पायात घुसायचं. म्हणजे आपण त्या टायमाला ना एक गोष्ट मात्र खूप आश्चर्याची झाली की एका माझ्या मैत्रिणीच्या मुलाचं बारसं होतं त्या टायमाला. तर त्या बारशाला मी गेली होती. तर त्या बारशा म्हणजे ते बारसाचा कार्यक्रम वगैरे पूर्ण झाला आणि त्यानंतर ना सगळे पाहुणे वगैरे सगळे निघून गेले तिच्या घरातून. पण आम्ही थोड्या वेळ बसलो होतो तिच्या घरातच, म्हणजे बोलत वगैरे बसलो होतो गप्पा गोष्टी करत. आणि त्यानंतर मग सगळ्यात लास्टला आम्ही निघालो जेव्हा, तेव्हा मी बाहेर येऊन बघते तर काय की माझं जे झिजलेलं जे चप्पल होतं ज्याला होल पडले होते, दोन्ही टाचांना होल पडले होते, अंगठ्याच्या खाली पण होल पडलं होतं. तर ते चप्पल कोणीतरी घालून गेलं काय माहिती, ते आता अंधारामध्ये काही कसं कोणाला समजलं नसेल काय. तर ते माझे जे झिजलेले चप्पल होते ते कोणीतरी घालून गेलं, आणि एक म्हणजे चांगली चप्पल मजबूत तशीच स्लीपरच होती सेम, पण मजबूत एकदम चांगली चप्पल कोणीतरी विसरून गेलं. आणि लास्ट चप्पल तीच होती, बाकी कोणाची स्लीपर नव्हती, माझी एकटीची स्लीपर होती. आणि माझी स्लीपर गायब आणि दुसरं कोणाची तरी स्लीपर तिथं होती. तर तेव्हा म्हणजे मला एक पायाला एक चांगलं चप्पल वगैरे भेटलं. पण माझी म्हणजे हिंमत नाही झाली की मला चप्पल घेऊन द्या वगैरे म्हणायची, कारण माझे मिस्टर ऑलरेडी खूप टेन्शनमध्ये असायचे, कर्ज फेडण्याच्या टेन्शनमध्ये खूप असायचे ते. त्यामुळे म्हणजे माझी हिंमत होत नव्हती की मला चप्पल वगैरे घेऊन द्या असं म्हणायची. आणि जेव्हा मी कामावरून यायचे घरी तेव्हा ना म्हणजे रोज तर मला आईच्या घरून मी उपाशी जातच होते. पण माझ्या आईला ना गुरुवारचा दिवशी सुट्टी असायची, गुरुवारी हा तिचा सुट्टीचा दिवस होता. माझी आई महानगरपालिकेत कामाला असायची. तर गुरुवारच्या दिवशी तिला सुट्टी असायची. तर ज्या दिवशी गुरुवार असायचा ना त्या दिवशी म्हणजे खूप म्हणजे आनंद वाटायचा मनाला की आता मी घरी गेले तर माझी आई मला म्हणजे आई घरी असली तर आई उपाशी कधी जाऊ देत नाही. आई जबरदस्तीनं मला काही ना काहीतरी चालत होती. म्हणजे त्या टायमाला गुरुवार हा म्हणजे खूप आनंदाचा दिवस असायचा माझ्यासाठी, कारण कामावरून आलं की मला पोटभर खायला भेटायचं. बाकी इतर दिवशी तर मी उपाशीच राहत होते. तर उपाशी राहून 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 एक दिवशी अचानक मी आजारी पडले, मला TB वगैरे झाला आणि वाचण्याची काही शक्यता वगैरे नव्हती. टायफॉईड, TB, निमोनिया, मलेरिया आणि पुन्हा पांढरे पेशी वगैरे वाढल्या, म्हणजे हे सगळे एकदमच झालं. आणि म्हणजे मला माणसं ओळखायला येत नव्हती एवढी मी आजारी पडली होती. पण तशा आजारातून सुद्धा म्हणजे माझ्या आईने माझ्या मिस्टरांनी मला वाचवून घेतलं आणि कसं तरी मी त्या भयंकर आजारातून वाचले. त्या टायमाला कधी कधी असं वाटायचं की घर घेणं ही आम्ही खूप मोठी चूक केली, घर घेणं हे चांगलं नाही झालं. आता आम्हाला मरण्याऐवजी आम्हाला कुठला मार्ग नाही, मरावंच लागलं असं म्हणजे एवढं त्रास व्हायचा, एवढं टेन्शन यायचं आम्हाला. पण हळूहळू म्हणजे संघर्ष कमी होत गेला, म्हणजे पैसे फिटत गेले आणि हळूहळू संघर्ष कमी होत गेला आणि चांगले दिवस येण्याची सुरुवात झाली. आणि मग एकदाशी म्हणजे पूर्ण आमचं कर्ज जेवढं होतं तेवढं सगळं फिटलं. सगळ्यांचे पैसे जे काही घेतले होते आम्ही सगळे दिले पैसे वापस. आणि त्यानंतर मात्र सुखाचे दिवस आले आणि मग आता स्वतःचं घर झालं, त्यामुळं म्हणजे पगारीतला पैसा पण म्हणजे वाचत होता. तर त्यानंतर आम्ही विचार केला की पगारीतला जो पैसा वाचतो, जे आपण भाड्यानं देत होतो पैसे, जे आपण कर्ज फेडत होतो, तर असंच समजायचं की आपण कर्ज फेडतोय किंवा भाडं भरतोय असं समजायचं. आणि जो पैसा एक्स्ट्रा राहतो तो पैसा आम्ही बिशी लावली होती. म्हणजे सुरुवातीला आम्ही 5,000 बिशी लावली होती. म्हणजे त्या टायमाला माझ्या मिस्टरांना 10,000 पगार झाला होता. तर 5,000त आम्ही घर भागवायचं आणि 5,000 बिशीला भरायचे. म्हणजे असं करून करून आम्ही आणि बिशी कधीही आम्ही सगळ्यात आधी उचलत नव्हतो.
म्हणजे बिशी सगळ्यात लास्टला आम्ही उचलत होतो, म्हणजे जेणेकरून पैसा जमा व्हायचा आणि त्यानंतर ती बिशी उचलायची आणि काहीतरी मोठं काम करायचं आणि त्यानंतर मग दुसरी बिशीला सुरुवात करायची. असं म्हणजे थोडं आयडियानं थोडंसं आम्ही सुरुवात केली. तर 5,000ची बिशी लावली. तर त्या बिशीचं नाही ना म्हणतात 1.5 लाख रुपये आला आम्हाला. 1.5 लाखाची बिशी होती ती, तर 1.5 लाख रुपये आले. तर ते 1.5 लाख आम्ही उचलली बिशी आणि त्यानंतर त्याचं म्हणजे जे आम्ही घेतलेलं घर होतं त्याचा आम्ही डबल माळा केला. म्हणजे 2018मध्ये आम्ही त्या घरावरती माळा काढला. म्हणजे जे आम्ही सुरुवातीला घर घेतलं होतं त्याच्यावरती आम्ही माळा काढला आणि त्यानंतर 2018मध्ये माळा काढला, वरती भाड्याने दिलं. मग भाडं पण चालू झालं. यांची पगार वगैरे यायची. तर आम्हाला कोणाला देणं घेणं काय नव्हतं, कारण बिशी तर ऑलरेडी संपलेली होती. तर ह्यांच्या पगारीतले पण पैसे राहायचे, घर भाडं वगैरे यायचं. तर आम्ही नवरा बायको म्हणजे सतत आम्ही खूप कंजूस आणि खूप चेंगट आम्ही दोघं नवरा बायको. तर आम्ही विचार करायचं की म्हणजे बिशी आलेले हे आपले जे एक्स्ट्रा पैसे राहिलेले आहेत तर ते आपण अजून एक बिशी लावूया. आता ही बिशी संपली याच्याने तर आपण माळा काढला, अजून एक बिशी लावूया म्हणून आम्ही बिशी लावली. तर त्या टायमाला आम्ही ती 10,000ची बिशी लावली. म्हणजे महिन्याला 10,000 रुपये भरायचे आणि 30 मेंबर होते तर 3 लाख रुपये ते बिशीचे होते. तर त्या टायमाला आम्ही 3 लाखाची बिशी लावली आणि नंबर वगैरे भरत गेलो आणि त्या म्हणजे अर्ध्यापेक्षा पुढं आली जास्त, म्हणजे संपायलाच आली होती बिशी. 7-8 नंबर बाकी होते आणि त्या टायमाला कोरोना काळ चालू झाला, लॉकडाऊन झालं, सगळं बंद पडलं, इकडे तिकडे सगळं बंद पडलं. आमची बिशी राहिली अडकून तिथंच. मग आता हे बिशीचे पैसे देतात की नाही, काही लोक पळून गेले, काही म्हणजे असं भरपूर हे झालं, नुकसान झालं. पण त्या ज्या बिशी चालवत होत्या त्या बाईने म्हणजे सगळं आम्हाला जे आमचे जे बिशीचे हक्काचे जे पैसे होते ते आम्हाला व्यवस्थित प्रामाणिकपणे त्यांनी दिले. म्हणजे काही लोक पळून गेले होते तरी सुद्धा त्या बाईने म्हणजे ती मी त्यांना मावशीच म्हणते. तर त्यांनी म्हणजे ते पैसा आमचा इमानदारीनं पूर्ण दिला त्यांनी आमचा पैसा. आणि मग त्यानंतर मग आम्ही म्हणजे माझ्या मिस्टरांनी आणि मी विचार केला की 3 लाख रुपये जर आले तर आता एवढी मोठी रक्कम आपण आपल्या हातात आली तर आपण याचं काहीतरी केलं पाहिजे. तर आम्ही विचार आणि आमच्या नवरा बायकोचं पहिल्यापासूनच हे आहे की आम्हाला ते फुगीरसारखं ते काहीतरी ब्युटी पार्लर किंवा काही भारी भारी कपडे घालणं किंवा काहीतरी हाऊस मौज करणं हे असं नाही आमचं. पहिल्यापासूनच नवरा बायकोचा दोघांचा पण स्वभाव आहे की साधं सिंपल राहायचं आणि फक्त आपल्या मुलांचा विचार करायचा, एवढंच फक्त आमच्या दोघा नवरा बायकोचा विचार होते. तर आमच्या हातात 3 लाख रुपये होते तर एखाद्याने काय केलं असतं, उधळमास केला असता, कुठंतरी चला शॉपिंगला, कुठंतरी चला हे करू, हे घेऊ ते घेऊ, घरामध्ये हे घेऊ ते घेऊ, असं केलं असतं. पण आम्ही ते तसं काहीच केलं नाही. आम्ही अजून एक प्रॉपर्टी ह्याचा विचार केला. म्हणजे पहिला विचार माझ्याच मनामध्ये आला होता की आपण आता हे घर छोटंसं होतं तर आपण ह्याच्यापेक्षा थोडंसं मोठं घर घेऊया. तर हा पहिला विचार माझ्याच मनामध्ये आला होता. पण आता ते साहेबांना कसं सांगायचं, तर मी असं म्हणजे काहीतरी वेगळ्या शब्दामध्ये त्यांना सांगायचा निर्णय घेतला. तर त्यांना मी सांगितलं की साहेब माझी एकच इच्छा आहे की मरणाच्या अगोदर मला बिल्डिंगमध्ये स्वतःच्या बाल्कनीत बसून 1 कप चहा प्यायचा आहे. तर माझे मिस्टर अगोदर हां म्हणले आणि नंतर म्हणले काय, म्हणजे बिल्डिंगमध्ये स्वतःच्या बाल्कनीत बसून तुला 1 कप चहा प्यायचा आहे, तर तुझा 1 कप चहा मला कितीला पडला. तर भरपूर मग त्या टायमावरती आम्ही भरपूर हसलो, पण टिंगल वगैरे केली, भरपूर हसलो. पण आता हे जे घर घेतलंय आम्ही, हे घर घेण्याच्या मागे म्हणजे माझ्या भावाने भरपूर सपोर्ट केला. ते पहिलं घर घेताना त्यांच्या बहिणीने भरपूर सपोर्ट केला होता आणि आता हे घर घेताना माझ्या भावाने भरपूर सपोर्ट केला. म्हणजे पैशाच्या बाबतीत नाही तर म्हणजे आता आम्ही एवढी काही शिकलेली माणसं नाही. आम्ही दोघं पण नवरा बायको म्हणजे 10वीपर्यंतच आमचं शिक्षण झालं आहे. तर आम्हाला काही ते जास्ती समजत नाही. पण माझ्या भावाचं शिक्षण जास्ती झाल्यामुळे म्हणजे कुठलंही प्रॉपर्टी लिगल आहे, कुठले अनलिगल आहे, कुठलं चांगलं आहे, काय कसं करायचं, पुढचं पाऊल काय टाकायचं, हे सगळं माझ्या भावाने केलं. आणि त्यामुळे म्हणजे आज आम्ही हे घर घेतलं. म्हणजे खूप अतिशय संघर्ष आणि तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगता येणार नाही कारण तेवढा वेळ नाही आपल्याकडे तेवढा प्रत्येक गोष्ट सांगायच्या.
पण भरपूर असा संघर्ष झाला. एक एक दिवशी असं वाटायचं की आपण हे काय केलंय, किती मोठं चूक केली आपण. आपल्या एवढ्या लहान वयामध्ये आपण एवढं मोठं कर्ज करून ठेवलंय स्वतःच्या डोक्यावरती, तर हे खूप मोठी चूक केली आपण असं वाटायचं मला एक एक दिवशी. पण खरं सांगायला गेलं तर त्या टायमाला आम्ही 2-3 वर्ष संघर्षाचे काढले, म्हणून आज आम्ही हे चांगले दिवस बघतोय. आणि आज जेवढं आम्ही थाटामाटात राहतोय हे त्या संघर्षाचीच देण आहे. आणि जेवढी आज माझे जे फ्रेंड सर्कलमध्ये जेवढ्या मैत्रिणी वगैरे आहेत, किंवा माझ्या पूर्ण पूर्ण खानदानीमध्ये जेवढ्या माझ्या बहिणी किंवा काही रिलेटिव्ह वगैरे आहेत, सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये म्हणजे माझी परिस्थिती आज चांगली आहे. आणि हे सगळं म्हणजे फक्त त्या 3 वर्षाच्या संघर्षामुळं आणि आम्हाला म्हणजे सपोर्ट असल्यामुळं, म्हणजे माझ्या नंदेचा, माझ्या आईवडिलांचा आणि सासूचा, म्हणजे सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळे आम्हाला हे शक्य झालं आणि आम्ही हे करून दाखवलं. तर आय होप तुम्हाला पण हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि काहीतरी शिकायला भेटला असेल. म्हणजे संघर्ष करावा जरी लागला तरी थोडंसं धीर धरायचा आणि थोडंसं एकानिष्ठ, नवरा बायकोनी कधी पण एका विचाराने राहिलं पाहिजे, तर काहीतरी यश प्राप्त होतं. नाहीतर मग काहीच फायदा नाही. आम्ही दोघं नवरा बायको एका विचारानंच राहत आलो. म्हणजे जसं लग्न झालं तसं आम्ही दोघांनी एक विचारानंच आणि एका मतानेच राहिलो आहोत. त्यामुळे म्हणजे आम्हाला खूप तकलीफ झाली, अडचण झाली, पण तरी पण आम्ही सहन केलं. आणि शेवटी जो ते आगीचा ती दर्या असतो तो आम्ही पार केला आणि आज आम्ही सुखाचे दिवस बघत आहोत त्या संघर्षामुळे. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ चांगला वाटला असेल आणि जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा.